हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. आज आपण इडली सांबारची रेसिपी बघणार आहोत. सर्वप्रथम मी ते सांबारसाठी लागणारे कट करून घेतलेले आहेत व्हेजिटेबल्स आणि ही कोथिंबीर ही घेतलेली आहे आणि इथं मी कढई घेऊन त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे तळण्यासाठी आणि मी तर पेस्ट केलेली ह्याच्यामध्ये टाकत आहे. मिक्सरने ही पेस्ट बारीक केलेली आहे. टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे टाकून ही ही पेस्ट मी बघू शकता. ही असे नंतर मी कढईमध्ये टाकलेलं आहे तेल टाकून याच्यामध्ये आणि नंतर मी बटाटो आणि शेवग्याची शेंग टाकलेलं आहे. बटाटोनी ना टेस्ट खूप छान येते. तुम्ही एकदा टाकून बघा या सांबारमध्ये आणि त्याच्यानंतर मी आपले बेसिक जे मसाले असतात ना ते ॲड केलेलं आहे. हळद हळद, सांबार मसाला, जे घरकुल मसाला असेल ते तुम्ही ॲड करू शकता तिखट. वरून मी कोथिंबीर टाकत आहे आणि आपण जी सांबार बनवण्यासाठी जे सर्व प्रकारच्या डाळी मिक्स करून शिजवून घेतलेले आहे ते मी ह्याच्यामध्ये बारीक करून टाकलेले आहेत आणि ह्याच्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर वरून मी कोथिंबीर टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान सांबार झालेलं आहे. त्या टेस्टला ही खूप छान लागत होतं. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. तर मी इडली करण्यासाठी घेतलेली आहे. हे पीठ मी 1 दिवस आधी भिजायला टाकलेलं होतं. याच्यामध्ये आपण तांदूळ आणि उडीदची डाळ ही बारीक करून घ्यायची आहे आणि नंतर मी इडली बनवण्यासाठी लावलेला आहे इथं कुकर आणि ही इडली भरून इडली पात्रामध्ये मी नंतर ते ठेवत आहे त्याच्यामध्ये. आणि इथं आपण 5 मिनटं ही इडली वाफलून घ्यायची आहे. इडली ना खूप छान प्रकारे फुगलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे जाळी आलेली आहे आणि छान फुगलेली आहे. मी ती इडली तुम्हाला दाखवते बघा. ही किती छान प्रकारे इडली फुगली होती आणि टेस्टलाही इडली आणि सांबार ना खूप छान लागत होतं. तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा आणि माझ्या चॅनलला नवीन नवीन रेसिपीसाठी शेअर करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.